महाड MIDC मधील इंडो माइन्स लिमिटेड कंपनीत गॅस गळती झाल्याची घटना समोर आली आहे। काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या घटनेत गॅसचा परिणाम झाल्याने अनेक कामगारांना चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याची माहिती आहे। पावसामुळे गॅस पाण्याच्या प्रवाहातून बाहेर आल्याने ये-जा करणाऱ्या कामगारांना त्याची बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे। या घटनेत सुमारे 35 कामगार बाधित झाल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना प्रथम उपचारासाठी महाड MIDC MMA हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना महाडमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे। त्यापैकी 2 कामगारांना पुढील उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्यापैकी एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। या घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे। HCL गॅस लिकेज झाला होता। HCL गॅस लिकेज झाल्यानंतर त्या ठिकाणी काम करणारा जो एक व्यक्ती आहे त्याला ते जो ऑपरेटर होता त्याला ते गॅस लिकेज झाल्याची माहिती मिळताच त्याने तत्काळ प्लांट बंद केला। मात्र तोपर्यंत गॅस बऱ्यापैकी लिकेज झाला होता, त्यामुळे रस्त्याने येणारे जाणारे व आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये लोकांना उलटीचा ह्याचा चक्कर येण्याचा असा काही त्रास झाला। त्यापैकी एक सिरियस होता, तो आता मयत झालेला आहे काल रात्री 2:30 ते 3 वाजताच्या दरम्यान, व एक इसम आहे त्याच्यावर आता नवी मुंबई येथे उपचार चालू आहेत आणि बाकीचे जवळपास 30 ते 35 लोक आहेत त्यांना आपण उपचार करून त्यांच्या घरी सोडलेले। काल इकडून B14 इंडो माइन्स या प्लॉटच्या समोरून जे लोक वाहतूक करत होते त्यांना इंडो माइन्समधून सुटलेल्या गॅसचा एवढा त्रास झाला की आमच्या गावातील दीक्षा निकम हिला उलट्या झाल्या, ती गुदमरून चक्कर येऊन पडली, ती आता देशमुख हॉस्पिटलला ॲडमिट आहे। बाकीच्या कंपनीमधल्या लोकांना त्रास झाला, तसेच बाजूची कंपनी विरल ऑर्गॅनिक्समधले काही कामगारांना तसेच सिक्युरिटींना त्रास झाला। आम्ही इथं ज्यावेळी आलो घटनास्थळी तेव्हा आम्ही निदान कोणत्या प्रकारची परिस्थिती आहे विचारण्यासाठी कॉल केला तर कोणत्याही प्रकारचा शिफ्ट इंचार्ज किंवा सेफ्टी ऑफिसर कोणच अवेलेबल नव्हतं, ना ॲम्ब्युलन्स होती। अशा प्रकारचा ढिसाळ कारभार या कंपनीचा आहे, तर असा कारखाना बंद व्हावा एवढीच आमची मागणी आहे।